का होतो एवढा त्रास मला, तेही आज इतक्या वर्षांनंतर? तो माणूस समोर आल्यानंतर का माझं मन असं भरून आलंय? का मला क्षणभर सगळं विसरून धावत जाऊन त्यांना खट्ट मिठी मारावीशी वाटली? का वाटलं असेल असं मला? का सुन्न झाल्यासारखं वाटलं? मला तिला जाब विचारावंसं वाटत होतं, खडसावून विचारावंसं वाटत होतं की हे सगळं काय आहे? का केलंस तू असं माझ्यासोबत? का वागलीस तू अशी? कसं विसरू हे सगळं मी? कसं विसरू? नाही विसरता येणार मला. मागे मागे मी त्यांना आमच्या दोघांच्या प्रेमाची, आनंदाची बातमी दिली होती आणि त्या बदल्यात त्यांनी काय केलं? माझं ऐकून घेण्याऐवजी, माझ्याशी साधं बोलण्याऐवजी त्यांनी नातं तोडण्यासाठी थेट 4 माणसं पाठवली माझ्याकडे. आणि आज कार्यक्रमामध्ये माझीच चूक असल्यासारखे, जणू मीच गुन्हेगार आहे अशा नजरेने माझ्याकडे बघत होते. गुन्हेगारच आहे ती माझ्या प्रेमाची. तिनेच माझ्याकडे डिवोर्स मागितला. सगळं संपवून ती स्वतःच निघून गेली ना मला सोडून. आणि आज स्टेजवर उभी राहून अशी काही केविलवाण्या नजरेने बघत होती माझ्याकडे, जणू काही या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला, या सगळ्या परिस्थितीला मी एकटाच जबाबदार आहे. मग मी आहे का जबाबदार? आणि मला कळत नाहीये ते असं का वागले असतील माझ्याशी? जो माणूस माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा, तो अचानक इतका कसा काय बदलू शकतो? आमच्यात काहीतरी खूप मोठा गैरसमज तर झाला नसेल ना? किंवा कोणीतरी आमच्या संसाराला नजर तर लावली नाहीये ना? कोणाला विचारू आहे मी? कोण देणार माझ्या या प्रश्नांची उत्तरं? समोरासमोर बोलल्याशिवाय या गुंतागुंतीतून मार्ग नाही निघणार. कोणतंच उत्तर नाही मिळणार. आमच्या ओवी मॅडम अजून चिडल्यात का? झाला की नाही थोडासा तरी राग कमी? ओवी मॅडम, झालाय का राग कमी? बापरे, ओवी मॅडम अजून चिडल्यात वाटतं. हो ना? थोडासा कमी झाला का राग? चिप्पात कमी झालेला दिसत नाहीये राग. हो ना? इकडे ऐक ना बाळा, प्लीज मला सांग, नेमकं काय झालंय? तुझा बाबा एवढा का चिडलाय तुझ्यावर? तू काही हट्ट केलास का? सांग ना. बाबाला नेमका कशाचा राग आलाय ते त्यालाच माहिती नाही. मी केव्हापासून विचारते तर सांगायला तयार नाही. उलट मलाच म्हणतोय की मी हट्ट करते म्हणून. मला सांग, कार्यक्रमात काही झालंय का? तुझं गाणं त्याला आवडलं नाही का? काही घडलंय का तिथे? नाही काकू, गाणं छान झालं. पण कार्यक्रम संपल्यानंतर अभितच्या आईला न भेटता बाबा मला इकडे घेऊन आला. अभितच्या आई खूप चांगले आहेत काकू. त्यांनी माझ्यासोबत स्टेजवर गाणं गायलं. माझी इच्छा होती की बाबाने त्यांना भेटावं, पण बाबाने ऐकलंच नाही. बापरे, असं झालं का? ओवी बाळा, मला काय वाटतं माहितीये का? तुझ्या गाण्याचं गुपित घरातल्यांना कळू नये म्हणून तुला असं अचानक घेऊन आला असेल तो. तुला माहितीये ना आपल्या घरात काय रामायण महाभारत घडलंय तुझ्या गाण्यावरून. म्हणून बहुतेक तो असा वागला असेल. पण काकू, आपल्या घरातलं तिकडे कोणीच नव्हतं. मग बाबा कोणाला घाबरला? किंवा बहुतेक त्याला काहीतरी अर्जंट काम आलं असेल. तुला माहितीये ना, आज तो अख्खा दिवस साताऱ्याला होता. इथलं काहीतरी काम अडलं असेल म्हणून आला असेल तो. तो गाडीत मला म्हणाला की त्याचं महत्वाचं काम आहे. पण कामाला न जाता घरीच आला ना, म्हणजे माझ्याशी खोटं बोललाय तो. बरं ऐक, तुझ्या बाबांना मी नंतर समजावेन. आधी तुझा मूड ठीक कर. स्माइल कर ना. स्माइल स्माइल कर. बरं मला सांग, कार्यक्रम कसा झाला? सगळ्यांना आवडलं का तुझं गाणं? काय काय झालं कार्यक्रमात सांग ना. कार्यक्रम छान झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अरे वा. काकू, थँक्यू. थँक्यू? मला का थँक्यू? मी काय केलंय? तुझ्यामुळे माझा गाण्याचा क्लास परत सुरू झाला. घरातले सगळे विरोध करत होते, पण तू सपोर्ट केलास. तुझ्यामुळे आज मी स्टेजवर गाऊ शकले.
म्हणून थँक्यू. खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. का? घरातल्या एवढ्या मोठ्या विरोधाशी लढण्याचं धाडस माझ्यात कधीच नव्हतं. ते तू मला दिलंस. तुझ्या या निष्पाप चेहऱ्याने, तुझ्या गाण्यावरच्या प्रेमाने, तुझ्या छोट्याशा पंखांमध्ये उडायची जी ताकद आहे ना, तिने मला लढायचं बळ दिलं. माझा गेलेला आत्मविश्वास परत आला. थँक्यू, खूप खूप थँक्यू. सारंग, चहा आणलाय. नाही नको वहिनी चहा, घेऊन जा तू. रात्रभर झोपला नाहीयेस ना? काय झालंय सारंग? काल तू ओवीला पण माझ्याकडे झोपायला पाठवलंस. नेमके कसले विचार चालू आहेत डोक्यात, सांग ना. काही नाही वहिनी, कामच आहे जरा, बाकी खरंच काही नाही. सारंग, तू मला काही सांगितलं नाहीस तरी ओवीने मला सगळं सांगितलंय. काल तू अबीरच्या आईला न भेटताच तिला तडक तिथून घेऊन आलास. तुला माहितीये, ती रडत रडत मला विचारत होती की अबीरची आई आणि बाबा एकमेकांना ओळखतात का आधीपासून. सारंग, काय लपवतोयस तू? तुम्ही खरंच एकमेकांना ओळखता का? सांग ना. खरंच नाही वहिनी, मी त्या बाईला कसं ओळखेन? काही काय ओळीचं एवढं तू मनावर घेऊ नकोस, काही बोलते ती. बाबा चल लवकर, मी रेडी झाले. आज मला क्लासला लवकर सोड. काल कार्यक्रमामुळे आम्हाला सुट्टी होती ना, म्हणून मी आज खूप जास्त रियाज करणार आहे. बाळा, आज क्लासला नाही जायचं. आजपासून तो क्लास बंद. काय? गाण्याचा क्लास बंद? पण का बाबा? सारंग, अरे काय बोलतोयस तू हे? काल तिचा एवढा मोठा कार्यक्रम झाला, पुढे जाऊन ती अजून प्रगती करेल आणि अचानक हा क्लास बंद करायचा निर्णय का घेतोयस तू? वहिनी, मी बोलतोय ना आता, क्लास बंद. यापुढे ह्या क्लासला ती नाही जाणार. आणि जर गाण्याच्या क्लासला जायचं असेल तर आपण दुसरा क्लास लावूया. या क्लासला नाही जायचं. नाही, मला दुसऱ्या कोणत्याही गाण्याच्या क्लासला जायचं नाही. अभिची आई खूप चांगली टीचर आहे, मला तिथेच गाणं शिकायचंय. मी बोललो ना ओवी, नाही जायचं त्या क्लासला. काकू बघ ना बाबा कसा वागतोय, सांग ना त्याला. सारंग, पण वहिनी, मी बोललो ना, ह्या क्लासला ओवीला पाठवायचं नाही. आणि जर गाण्याच्या क्लासला जायचं असेल तर आपण दुसरा क्लास बघूयात, तिथे पाठवूयात, पण ह्या क्लासला पाठवायचं नाही. आणि हे फायनल. काकू सारंग, तुझा हा निर्णय ओवीच्या गाण्याविरुद्ध नाहीये, तर अबीरच्या आई विरुद्ध आहे. कोण असेल ही बाई जिच्यापासून सारंग पळतोय? हे कोडं सोडवायचं असेल तर मला त्या बाईला स्वतः जाऊन भेटावं लागेल.